माणसाला कंगवा विकून दाखवा, आयुष्यात तुम्हाला कधी काही कमी पडणार. आय अप्रिशिएट की जे काही आज कॉलेजचं आहे. गेल्या 10 वर्षात केवडिया साहेब तुम्ही 116 लोकांना अवॉर्ड दिले. आज 16 लोकांना दिले, 132 लोकांना. अरे आम्ही 1-2 वर्षाला कोणी माणसं शोधायला गेलं तर आम्हाला माणसंच मिळत नाही. तुम्हाला 132 लोक मिळाले, हा केवढा ग्रेटनेस आहे. आणि मग तुम्ही हे विद्वान सगळे एक एक हिरे शोधून आणताय 32 लोकांना. अरे आम्ही 1-2 वर्षाला कोणी माणसं शोधायला गेलं तर आम्हाला माणसंच मिळत नाही. तुम्हाला 132 लोक मिळाले, हा केवढा ग्रेटनेस आहे. आणि मग तुम्ही हे विद्वान सगळे एक एक हिरे शोधून आणताय. जिधर भी देखता हूं उधर एक नाम मुझे जरूर नजर आता है, न केवल पुणे में, महाराष्ट्र में, हिंदुस्तान में, बल्कि विदेश में भी. और उनके लिए सिर्फ इतना कह सकता हूं कि वो मकान नहीं, घर बनाते हैं. 4 दीवारों से तो मकान बने पर, 4 दीवारों से तो मकान बने पर हम तो भावनाओं से घर बनाते हैं और सबके घर सजाते हैं. ये है जीएसके का उद्देश्य, जिसके लिए मैं माइक पर आमंत्रित कर रहा हूँ. जीएस कुलकर्णी मुराद के बाद ये पूना का लीडर क्या बात करेगा. 7 के बाद अगर आपने केस को लेकर सुनेंगे क्या आप, तो वैसी हालत है. गुड इवनिंग टू एवरीबडी. इफ आई एम डूइंग बिजनेस आई कैन स्पीक इन इंग्लिश. अगर मैं राजनीति में हूं तो मैं हिंदी में बात कर सकता हूं. लेकिन जब इतने बड़े बड़े मेरे गुरु इधर बैठे, रघुनाथ माशेलकर जी साहब उत्तराखंड के गवर्नर आए, ये कॉलेज के मंदिर में बैठा हूं, सूर्य दत्ता के केवडिया साहब है, तो दिल की बात मैं मेरे मातृभाषा में बोलना पसंद करूंगा. और 2 मिनट के लिए केवडिया साहेब, तुमच्या मुलांना खूप छान शिकायला मिळणार आहे. व्हॉट इज द ब्रँडिंग. आयुष्यामध्ये काय करायचं असेल तर मुलांनो, तुम्हाला जे देवाने 2 हात दिलेत ना, ते नोकरीची भीक मागाने नोकऱ्या वाटायला दिलेत असं समजा आणि आयुष्य काढा. त्याच्याकरता ब्रँडिंग फार आवश्यक आहे, मार्केटिंग फार आवश्यक आहे, अतिशय उत्कृष्ट असतं. तुम्ही शहाणे असाल, आयुष्यात मोठं व्हायचं असाल, मी 1च मिनिटं बोलून जाणार आहे, पण काहीतरी गुरुमंत्र देऊन जाऊ. टक्कू माणसाला कंगवा विकून दाखवा, आयुष्यात तुम्हाला कधी काही कमी पडणार. आय अप्रिशिएट की जे काही आज कॉलेजचं आहे. गेल्या 10 वर्षात केवडिया साहेब तुम्ही 116 लोकांना अवॉर्ड दिले. आज 16 लोकांना दिले, 132 लोकांना. अरे आम्ही 1-2 वर्षाला कोणी माणसं शोधायला गेलं तर आम्हाला माणसंच मिळत नाही. तुम्हाला 132 लोक मिळाले, हा केवढा ग्रेटनेस आहे. आणि मग तुम्ही हे विद्वान सगळे एक एक हिरे शोधून आणताय. आता कधी कधी हे हिरे डायमंड शोधताना एखादी गारगोटी मिळायचीच किंवा, त्यामुळे त्यांना रोज सिमेंट मातीत लोळणारा माणूस मी, रोज दगडविट्यात बोलणारा माणूस मी, चहा मायला चहा आयला चहा प्यायला या भाषेत बोलणारा मी मराठी माणूस मी. त्या सगळ्या रत्नांमध्ये, या हिऱ्यांमध्ये मी एक दगडरूपी गारगोटी यांना मिळालं आणि त्यांनी आणली. आणि मग इथे मला तुम्ही जो सन्मान केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि मला याची जाणीव आहे की यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. मला मोठ्या लोकांच्या बरोबर बसवलं तुम्ही आणि माझी जबाबदारी वाढलेली आहे. तुमच्याकडे एकच प्रार्थना करतो की माझ्या खांद्यात एवढी ताकद द्या की जो आज तुम्ही मला सन्मान दिलाय त्या सन्मानाला कमीपणा येईल, त्या अवॉर्डला कमीपणा वाटेल असं डीएस कुलकर्णी कधी वागणार नाही, कधी करणार नाही आणि कधी उठणार नाही आणि वाचणार नाही. मराठीत म्हणणं. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. थँक्यू.